तर हॅलो गाईज, तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि फायनली आपला गोप्रो आलाय, तर त्याची आपण पहिले अनबॉक्सिंग करूया. आणि हा व्लॉग जरा छोटाच राहील, तर ठीक आहे, जरा समजून घ्या, कारण की पूर्ण दिवस घेतला असता तर झाला असता मोठा. पण लाईट बघत झगतो होते तर जाऊ दे. आणि दुसरा व्लॉग यायला CST ला जाणार आहे गोप्रोचं सामान घ्यायला, तेव्हा बघूया. बोला त्याचं का चालू आहे. तर चला गाईज, आपला फायनली गोप्रो आलाय. आणि गोप्रो आपण बाहेर देशातून मागवलेला आणि एकाने आणलेला. अरे येडी काय तुझं रे का बस. तर एकाने आणलेला, ते तिकडनं फोडूनच आणलाय. नाही तर त्यांचं काहीतरी टॅक्स नाही तर काय काय असतं, काय असतं रे झाले काय जात, ते काय पण असू दे, जास्त पैसे जातात म्हणून तिकडनं फक्त फोडून आणलाय. पण आतमध्ये अजून काहीच केलं नाहीये. आईलो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अरे क्लॅप तर करा, फक्त दोघं पण पियालाच बसलेत. टाळी वाजव, क्लॅप तर कर. शी कशी भीक मागे का इथे. तुला तो कॅफे का पाहिजे, तू पण तिकडे वाज जा ना. इथे काय भाई वायर दिले नाही, गोप्रो बघू वायर दिले. हे काय असतं माहित नाही, हे काय असतं हे पण माहित नाही. बॅटरी, हेल्मेटला बॅटरी काही मेंटल. आपण कधी नट बोल्ट पण दिलाय. आपण कधी कुठे बघितलंय काय सगळं, कसं माहित असेल. एकच बॅटरी याच्यामध्ये. आणि हा गोप्रो 12 नाही, हिरोचे हिरो 12 आहे. फक्त त्याच्यामध्ये एक्सेसरीज नाही घेतल्यात आपण, तो जरा जास्त महाग जातोय, त्याच्या बाहेरून एक्सेसरीज घेऊ. आणि आपल्याला एवढं माहित पण नव्हतं त्याच्याबद्दल. फायनली कॉंग्रॅच्युलेशन्स. फोटो निघते तर काढणार पटकन. काढला. अरे गप ना जरा, इकडे तू. बॅटरी बघ पहिले, बॅटरी बघ. आराम से एकच बॅटरी, एक बॅटरी अजून एक घ्यायला लागेल असं मला वाटतंय. लागेलच. हे काय हे काढायचं नाही ना, काय माहित नाही. आणि तुम्हाला कोणाला माहिती असेल गोप्रो बद्दल तर सांगा मला कमेंट करून. कधी इन्स्टाला DM करा. कधी बोलूया आपण इन्स्टाला. कधी हे लाईव्ह ला बोलायला पाहिजे होतं. चले खोल चल. काय काढू पाहिजे प्लीज. हा आई ग किती बरं गावात. बघा, काल एकविरीला गेलेला आणि आज भेटला प्रसाद. मस्त आशीर्वाद भेटलाय भावाला. चालू कसं करायचं, कसं वाटलं वरतून. मी वापरलाय. अरे बॅटरी नाही आणि मी वापरलाय. प्लीज मला माहित नाही काय बॅटरी कुठून खोलते. गाईस, मी गिफ्ट दिलंय याला. यस यार, गिफ्ट एवढं आवडलं नाही का तुला. थँक्यू नाही बोलले अजून. काय माहित नाही. बंद करू का, पकड का असं जरा. ठीक आहे, जाऊ दे, नको काढू. मी थांब व्हिडिओ बघू, थांब युट्यूबला आपण पहिले. हे काय माहित नाही मला, खरंच काहीच माहित नाही. प्लीज सांगा कोणीतरी. अरे कसं सांगतील, तुला लाईव्ह आहे का. 10,000 झाले तेव्हा घेणार होतो म्हणून घेतलाय. आणि अजून जाम काय घ्यायला त्याच्या CST ला, तो पण एक ब्लॉग वेगळा येईल आपला. चला आपण युट्यूबला बघितलंय. तर हे बघा, हे असं जोरात दाबायचं असतं वरती आणि खोलाचा. आणि त्याच्यानंतर ही बॅटरी आहे. बॅटरी कशी लावायची सांगत होतो, बघून घे भाऊ. तुला माहित नाही मी डेंजर आहे. बस ठीक आहे. चालू करायचं उठलं वाटत. वरचा कधी आजा आजा भाई झाला. ते दाखव ना गो 12 ब्लॅक मागचा. ब्लॅक इंग्लिश. मला माहिती, मला इंग्लिश तर जाम येते का. इंग्लिशच कर प्लीज. पण प्लीज हे काय इंग्लिश मध्ये आले. हे काय काय गाईस,
अच्छा ऍग्री करू का? बाय युझिंग दिस गोप्रो आय ऍग्री टू दिस टर्म यूज अवेलेबल गुगल. हा ओके ऍग्री. टर्न ऑन टू कंट्रोल युअर कॅमेरा युझिंग युअर व्हिडिओ. हा चल छोटू हे पण कन्फर्म. हा इंग्लिशच एवढंच येतं आम्हाला. हे 21% चार्जिंग आहे. सो सॅड. SD कार्ड इनसाइड SD कार्ड बॅक ऑन ना बाबा कंटिन्यू ना. HD कार्ड टाकू ना. हे छोटू टाकू ना. मी थांब ना जरा वाजलो ना. न ऑफ करून बघ. हे भाई हे काय माहितच नाही. अरे SD कार्ड टाकल्याशिवाय नाही चालवणार मोबाईल आपला गोप्रो यार. तुम्ही बघू शकता आपला नवीन मोबाईल छोटूसा. हे काय यार कॅमेरा चालू कर यार. अरे मोड कॅमेरा बघायचा यार. SD कार्ड शिवाय नाही होणार चालू ना. हे काय आहे? हे शिकायसारखं आहे ना माझ्याकडनं तुला. प्लीज हा. जास्त असतं काहीतरी. हा वापरलंय मी देवकुंडला गेलो तेव्हा. हे जे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल पण कॉल करायला लागेल. सगळं समजेल आपल्याला. चल कॉल कर. चल बघूया थांबा थोड्या वेळानंतर. हे बंद करूया. चालू झालं तर ठीक आहे. बघूया पुढे. तर चला काय ज्याचे सगळे हे करून ठेवलंय मी. उघडून बिघडून ठेवलंय पण काहीच माहित नाही. आणि एक फोन केलेला तर त्याचा मेमरी कार्ड घेतल्यावरच त्याच्यात टाकला ना आपण. आणि ते पण काहीतरी स्पीड मेमरी कार्ड आहे. ते आपल्याला काय माहित नाही. तर तेव्हाच समजेल आपल्याला चालू करून. आता काहीच समजणार नाही. आणि CST ला जाणारच आहे. तो व्लॉग येईल लवकरच. आणि हा गोप्रो आपल्याला पडलाय 31,000ला. आपण बाहेरून मागवलेला म्हणून. आणि आपल्या इथं काहीतरी 37 असं काहीतरी आहे. तर गोप्रो आपण चार्जिंगला लावलाय. 21% चार्जिंग होते आपल्या गोप्रोची. आणि उद्या नाही तर परवामध्येच जाणार आहे मी CST ला. तर तेव्हा बघूया आपल्याला कितीला काय काय पडतं ते. आणि बोलल्याप्रमाणे आपलं झालंय 10,000 सबस्क्रायबर. आणि अजून काय काय घेऊया आपण. फक्त युट्यूबचा पैसा येऊ दे बस. तर चला गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चलो बाय.